सद्गुरू शंकर महाराज अनेक वेळा या ठिकाणी येऊन बसत असत. तर मित्रांनो, आपण आलो आहोत पुण्याच्या शक्तिपीठांच्या दर्शनाला आणि या यात्रेमध्ये आपलं दुसरं स्थान आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या अगदी बाजूला 20 मीटर अंतरावरती गुजर मस्तानी हाऊसच्या बाजूला असलेली भगवती काळी जोगेश्वरी मंदिरात. आज काहीसं दुर्लक्षित असलेलं हे काळे जोगेश्वरीचं मंदिर पुण्याच्या आध्यात्मिक वैभवातलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं एक मंदिर आहे. आपण जेव्हा आत जातो तेव्हा आपल्याला ही दगडी कमान बघायला मिळते. यावरनं मंदिर किती जुनं आहे याची आपल्याला कल्पना येते. आत गेल्यानंतर आपण बघू शकतो पेशवेकालीन हा सभामंडप आपल्याला बघायला मिळतो. आजही सुस्थितीत असलेला हा सभामंडप आणि या सभामंडपातील काचेच्या हुंड्या आपण बघितल्या तर मंदिराचं पेशवेकालीन वैभव आपल्याला लक्षात येईल. आपण जेव्हा गाभाऱ्याकडे वळतो तेव्हा आपल्याला भगवतीचं अत्यंत सुंदर मनोहारी असं रूप बघायला मिळतं. हे मंदिर पिढीजात पद्धतीने भिडे कुटुंब सांभाळतं. तर भिडे कुटुंबाच्या पूर्वजांना देवीची जी मूळ मूर्ती आहे ती या मंदिरातच असलेल्या औदुंबराच्या खाली मिळाली होती असं सांगितलं जातं आणि मग दृष्टांतानुसार त्यांनी देवीची इथे स्थापना केली. देवीची ही मूर्ती त्रिनेत्रधारी आहे. देवीच्या एका हातामध्ये शंख, चक्र, त्यानंतर पद्म आणि एक हात आशीर्वाद मुद्रेतला आहे. आणि आपण मग पुढे बघतो तर आपल्याला सुंदर अशा गणरायांचं दर्शन होतं. हे एकमात्र मंदिर आहे जिथे देवी पुढे आपल्याला गणराय बघायला मिळतात. या गणरायाचं वैशिष्ट्य असं की पेशव्यांना जेव्हा मुलगा झाला होता तेव्हा त्यांनी पुण्यातील अनेक मंदिरांमध्ये दक्षिणा ठेवली होती. तेव्हा या गणपती बाप्पांपुढे पण त्यांनी दक्षिणा ठेवल्याचा उल्लेख आपल्याला पेशवे दरबारात बघायला मिळतो. देवीच्या एका बाजूला आपल्याला भगवान काळभैरवांचं दर्शन होतं, मध्ये गणराय आणि दुसऱ्या बाजूला भगवान शंकराचं छोटंसं मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हे मंदिर अत्यंत जुनं आहे आणि मंदिराच्या आवारातच आपल्याला ज्या ठिकाणी भगवतीचा मूळ विग्रह मिळाला होता ते पुरातन औदुंबर पण बघायला मिळतं. या मंदिराचं वैशिष्ट्य, या मंदिराचं महात्म्य इतकं थोर की प्रत्यक्ष सद्गुरू योगीराज शंकर महाराज या मंदिरामध्ये, या मंदिराच्या बाहेरील कट्ट्यावरती येऊन बसायचे. तर अशा या दिव्य मंदिरामध्ये आपण नक्की या नवरात्रामध्ये या आणि देवीचे आशीर्वाद घ्या. जय भवानी, जय जगदंब, जय शंकर, नमस्कार.